स्वागत है आपका बी न्यूज नेशन में। मैं हूं आबिद हुसैन शेख। भारत बंद बीजापुर में कुछ हद तक कामयाब। देश भर में पेट्रोल, डीजल और एलपीजी गैस के बढ़ते कीमतों को लेकर ऑल इंडिया कांग्रेस कमेटी की आवाज पर महागठबंधन की कई पार्टियां बीजेपी की केंद्र सरकार को घेरने के लिए आज राष्ट्रीय भर में भारत बंद का ऐलान किया था, जिसके चलते शहर में सभी स्कूल, कॉलेजेस, बस पूरी तरह बंद रहे, जिससे रास्तों पर चहल पहल कम दिखाई दी और बाजारों में इस बंद को लेकर मिला जुला असर दिखाई दिया। 2019 आगामी लोकसभा चुनाव के लिए जनता से जुड़े मुद्दों को लेकर कांग्रेस के साथ 21 पार्टियों, 31 संगठनों का बंद बीजेपी केंद्र सरकार के लिए चेतावनी दिखाई दे रही है। आए दिन रोजमर्रा की जिंदगी में इस्तेमाल होने वाली चीजों के दामों को बढ़ाकर आम जनता को परेशान कर रही केंद्र सरकार की जन विरोधी नीतियों के खिलाफ मोर्चा खोलते हुए राष्ट्र भर में आज भारत बंद मनाया गया, जिसके चलते बीजापुर में कांग्रेस, जेडीएस सहित कई संगठनों ने भाग लेते हुए केंद्र सरकार को लुटेरी सरकार बताते हुए आरोपों के कटघरे में खड़ा कर दिया। मोदी हटाओ, देश बचाओ, अच्छे दिन कब आएंगे की गुहार लगाते हुए सिद्धेश्वर देवस्थान से बृहत रैली का आयोजन करके जिला अधिकारी को निवेदन पत्र सौंपा। इस मौके पर कांग्रेस, जेडीएस के पदाधिकारी, पार्टी के वरिष्ठ नेता, राज्य के मंत्री, कार्यकर्ता, बड़ी संख्या में सामान्य जनता इस बंद में अपना विरोध जताते हुए भरपूर समर्थन दिया। ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವೈಜನಾಥ್ ಭಾರತ ಬಂದ ಈಗಾಗಲೇ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕ ಬಂಧುಗಳ ಪಾಲ್ಗೊಂಡು ಬಂಧನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸುವುದು ವಿಜಯಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸಮಿತಿಯಿಂದ ಕಳಕಳಿಯ ಮನವಿ. ನಾವು ಇಂದು ಭಾರತ ಬಂದ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವತಿ ಎಲ್ಲ ಯೂನಿಯನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಎಲ್ಲ ಯೂನಿಯನ್ ಸದಸ್ಯರು, ಸನ್ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ಶಿವಾನಂದ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಜನಸಾಮಾನ್ಯರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲೇ ಬರ್ತಾರೆ ಈ ಕಡೆ ಮಾಡಿ ಮಾಡಿ सिलेंडर ये रेट बढ़ने से वजह से क्या अभी गरीबों को, आम लोगों को पैदा नहीं हुए। ये है सो तकलीफों को ये खाली झूठे भरोसे दें। प्रधानमंत्री मोदी 2000 लोगों को नौकरी दे दूँ, 2 करोड़ दे दूँ, 15 लाख भा दूँ, तेल कम कर दूँ, डीजल कम कर दूँ, सिलेंडर देखो पोटवा लगा लिए खाली। क्या काम तो क्या नहीं हुआ। घासा पकड़ दे तू कर को, घासा के ऊपर खाली कहाँ देखे सो पोटवा लगाए, पंपाक लगाए, एक भी गरीब को पैदा नहीं हुए। खाली पकड़ घास दिए, लकड़ियाँ भी नहीं मिल रही है, घास भी नहीं दे रहे हैं। घास 1000 रुपये के लेके जा रहे हैं, डीजल आप 100 रुपये के लेके जाते हैं, पेट्रोल डीजल सब महंगा कर रहे हैं। 40 रुपये के अंदर डीजल पेट्रोल मिलना है। ये सब गरीब लोगों को पूरा तकलीफ दे रहे हैं। गरीब ये सब खाली साहूकार लोगों को असर पैदे को असर करें। ये है सो पूरा छोड़ को, नहीं तो नहीं काम होते रहा तो राजीनामा दे दे सरकार, तो छोड़ को उतरन दे कुर्सी छोड़ को। ये सब गरीब लोग के वास्ते ये सब काम कर को, ये सब लोग हमने आज पूरा बीजापुर बंद करने को वास्ते सब भी साथ दे, सब भी मिला के उनके वास्ते सबका दिल से कांग्रेस कमेटी जो आज बंद की घोषणा की है, क्या इसमें कामयाब हो पाएंगे? कामयाब होंगे, कामयाब हो गई भी। अब पूरा बीजापुर देखो बंद हुए, दुकाना बंद हुए, सब भी मिला के साथ दे, सब अपना पे खुद हो को आए
खुद हो कौन सपोर्ट कर रहे हैं। अब ये सबको अनुकूल है, डीजल है, पेट्रोल है, गैस है, सबको नुकसान कर रही है गवर्नमेंट है, क्या फायदा नहीं कर रही है। अच्छे दिन नहीं, ये बुरे दिन लाग नीले पीले दिन लई नहीं, अच्छे दिन तो नहीं लई। अभी अच्छे दिन लाओ कर को अब उन्हें नहीं करते, अब नेक्स्ट हमारे हाथ में आता है, हमें सब अच्छे दिन के काम करते हैं। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಇಡೀ ಭಾರತದಾದ್ಯಂತ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಬಂದ್ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಕಾರಣ ಗಗನಕ್ಕೆ ಇರತಕ್ಕಂಥ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮತ್ತು ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಮತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ನಾಗರಿಕರು ಉಪಯೋಗ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಮಾನ್ಯ ವಸ್ತುಗಳ ಬೆಲೆ ಕೂಡ ಗಗನಕ್ಕೇರಿದೆ. ಇವತ್ತು ನಾಚಿಕೆ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇಲ್ಲದೇ ನಾಳೆ ಇವತ್ತು ಭಾರತ ಬಂದಿದ್ದರೂ ಕೂಡ ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಮತ್ತೆ ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ ಏರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ದೇಶದ ಒಂದು ದೊಡ್ಡ ದುರಂತ. ಮೋದಿಯವರು ಈ ದೇಶದ ಪ್ರಧಾನಿಯಾಗಿರೋದು ಕಾರಣ ಈ ಒಂದು ಕೆಟ್ಟ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೋಗಬೇಕು, ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಬೇಕು, ಬೆಲೆಗಳು ಕಡಿಮೆ ಆಗಬೇಕು, ಡೀಸೆಲ್ ಬೆಲೆ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಮತ್ತು ನಾಗರಿಕರ ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ವಸ್ತುಗಳ ಬೆಲೆ ಕಡಿಮೆ ಆಗಬೇಕನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳ ಇತರೆ ಸಣ್ಣ ದೊಡ್ಡ ಪಕ್ಷಗಳ ಸಹಯೋಗದೊಂದಿಗೆ ಭಾರತ ಜನತಾ ಬಂದ್ ಕರೆ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಆ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ನಾವು ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಒಂದು ಜಿಲ್ಲಾ ಘಟಕದ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ವತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಬಂದ್ ಕರೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮಾನ್ಯ ಮೋದಿಜಿಯವರು ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನೋಟ್ಬಂದಿ ಮಾಡಿದ್ರು, GST ಮಾಡಿದ್ರು, ಯಾವುದೇ ಅವ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿಲ್ಲ. ದೇಶದಲ್ಲಿ ಜನತೆ ಹಾಹಾಕಾರ ಇದ್ದದ. ಅದ್ರಾಗ ಇದು ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ರೇಟು ಇಷ್ಟು ಏರಿಯದಲ್ಲ, ಯಾರಿಗೂ ಸಹನ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋ ಶಕ್ತಿ ಉಳಿದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಜನರು ಇದಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತು ಸಂಪೂರ್ಣ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಈ ಒಂದು ಹೋರಾಟವನ್ನು, ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಎಲ್ಲರಲ್ಲೇ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೇನೆ. आज जो ये डीजल, पेट्रोल और सबसे इम्पोर्टेंट जो गरीबों को मार पड़ा है वो है गैस सिलेंडर। उस पे 850 जो कि एक गरीब का घर चलता है, पहले 4-5 हज़ार में उनका महीना पूरा हुआ करता था, लेकिन अगर वो 850 सिर्फ गैस के लिए डालेंगे तो बाकी का उनका बजट का तहस नहस हो जाएगा, हो गया है इनफैक्ट। तो ये मोदी सरकार जो हमारे अपोजिशन में पहले बड़े बड़े स्ट्राइक करके बड़ी बड़ी झूठी बातें बोला करते थे, जब हमारी मनमोहन जी की सरकार थी, वो गरीबों की सरकार थी, एटलीस्ट वो लोग हमारे लिए बहुत कुछ किए हैं। लेकिन मोदी सरकार आने के बाद नोटबंदी के कारण गरीबों को मार पड़ी, और ये नीरव मोदी जो हमारे देश के गरीबों का पैसा लेके भाग गया है, ललित मोदी और मल्ल्या, और अब सबसे बड़ा स्कैम जो है मोदी जी अंबानी के साथ मिलके कर रहे हैं, वो है राफेल डील में। ये सब कुछ हमारी जनता जानती है, और 2019 के इलेक्शन में इनको हम दिखा देंगे कि हम कांग्रेस वाले क्या कर सकते हैं। शुक्रिया। ಚರಿಸಿ ಈ ಒಂದು ಬಡವರಿಗೆ ಅನಾನುಕೂಲ ಮಾಡಿದಂಥ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಧ್ವನಿಯನ್ನು ಎತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈವರೆಗೂ ಮೋದಿಯವರು ಭಾರತ ದೇಶದ ಬಡ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡದೆ ಕೇವಲ ವಿದೇಶಗಳನ್ನು ಸುತ್ತಾಡುವ ಕೆಲಸವನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೊಂದು ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಅತ್ಯವಶ್ಯಕವಾದ ಈ ಪೆಟ್ರೋಲ್ ಡೀಸೆಲ್ ಅನ್ನು ಇವತ್ತು ಬಹಳ ತುಟ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ದುಬಾರಿಯಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಅದು ಅಲ್ಲದೆ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಬಡ ಮಹಿಳೆಗೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅನಿಲ ಗ್ಯಾಸವನ್ನು ಉಚಿತವಾಗಿ ಕೊಡ್ತೇವೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಆ ಸಿಲಿಂಡರ್ದ ರೇಟನ್ನು ಸಹಿತ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದು ಕೇವಲ ಶ್ರೀಮಂತರಿಗೆ ಅಷ್ಟೇ ತೊಂದರೆ ಆಗಿಲ್ಲ, ಬಡವರಿಗೆ, ಮಹಿಳೆಯರಿಗೆ, ಪುರುಷರಿಗೆ, ಎಲ್ಲ ಜನರಿಗೂ, ನಾಗರಿಕರು, ಭಾರತ ದೇಶದ ಪ್ರಜೆಗಳಿಗೂ ಇದೊಂದು ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. और खबरों के लिए देखते रहिए बी न्यूज नेशन। बी न्यूज नेशन के लेटेस्ट न्यूज़ों को अपने मोबाइल में देखने के लिए यूट्यूब में बी न्यूज नेशन के चैनल के सब्सक्राइब आइकॉन को दबाएं और फिर बेल आइकॉन को दबाने पर आप लेटेस्ट न्यूज़ों को देख सकते हैं।